सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर चॅनल मनीष सर. पाठीमागच्या लेक्चर आपले 2 पार्ट 1 पार्ट 2 पडले. टोटल 30 क्वेश्चन झाले. ह्याच्यामध्ये 20 होतील. 50 क्वेश्चन ही जी शीट आहे ती कम्प्लीट होईल. एक डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक लावेल, ती 50 क्वेश्चनची टीपीपी असतील ती तुम्ही सॉल्व्ह करा. 50 आहे. आणि एक टेस्ट सिरीज मध्ये काही क्वेश्चन असतील, टेस्ट सिरीज पण घेऊ आपण नंतर. ठीक, ते आता आपण चालू करू. पाहिजे ते खाली एक 2 डीपीपी परत इंटिग्रेशन पण येईल ना, लोड येईल तुमच्यावर, पण घ्यावा लागेल लोड. 100 क्वेश्चनची डीपीपी लावतो खाली. 100 क्वेश्चन हे 50 आणि ते 100 केल्यानंतर 150 क्वेश्चन होतात. ठीक, पण ते 50 आता खाली लावाय ती 50 क्वेश्चनची असेल. आणि मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सांगेल की मी हे असं नाही, कारण की 50 क्वेश्चन हे केले, 50 हे केले, झाले 100. नंतर इंटिग्रेशन वरती येऊ. इंटिग्रेशन झालं मग 5 क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह, मग इंटिग्रेशन, परत 10 क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन. विसरलं पण नाही पाहिजे ना, हळूहळू इथली पण प्रॅक्टिस झाली. तर हळूहळू झालं पाहिजे. असं तुम्ही एकदम लोड येऊन पण बसत नाही जागेवर. कळतं मला पण, या एज मध्ये हार्मोन्स वगैरे रिलीज होतात. ठीक, तर ते होत असतं. इट्स अ लाईफ, पार्ट ऑफ लाईफ. ठीक, तर आता हा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 31 स्क्रीनवरती डिस्प्ले होईलच. y इज इक्वल टू x रेस टू log x. मग म्हणतात dy बाय dx सांगा. तर हे बघा, इथे काय करू शकतो तुम्ही. हा, आता हे बघा, ह्याला डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx, आणि लॉगचं काय येणार, log x पुढे आला x रेस टू log x मायनस 1. असंच काय ते आहे का. ठीक, ते हे बरोबर आहे इथपर्यंत. आता ह्याच्यानंतर काय करू शकतो, एक मिनिट. आन्सर मध्ये बघा, ऑप्शन मध्ये काय आहे, x रेस टू log x मायनस 1 इंटू log x. ऑप्शन सी आहे का. बघा सेम आहे, बरोबर. काय केलं का, हे झालं छोटा रेंज. आता मोठा रेंज बघा. क्वेश्चन नंबर 32 बघा. y इज इक्वल टू tan x रेस टू tan x रेस टू tan x असे इन्फायनाइट पर्यंत आहे. हे असं इन्फायनाइट पर्यंत आहे. क्वेश्चन मध्ये दिलं नाही पण इन्फायनाइट मध्ये आहे. तर tan x चं फक्त डेरिव्हेटिव्ह सांगणार आहे, sec square x असतं, सगळ्यांना माहिती. tan x चं डेरिव्हेटिव्ह sec square x. मग ते म्हणतात ते x च्या ऐवजी जर π/4 ठेवलं, हे dy बाय dx आलं. जर x च्या ठिकाणी π/4 ठेवला तर काय येतं रे, cos 2 येणार, कारण की sec π/4. आता cos π/4 sec नसेल माहिती तर cos π/4 काय आपला 1/√2. मग ह्याचा हा रेसिप्रोकल आहे, मग ह्याला रेसिप्रोकल केलं तर √2, म्हणजे √2 चा स्क्वेअर करा. काय आला आन्सर, काय केलं 2. ऑप्शन 2. हे झालं शॉर्टकट ट्रिक. एक ट्रिक झाली की 1 मिनिटात सीईटी मध्ये कसं काढू शकतो. हे असंच काढायचं सीईटी मध्ये. तुम्हाला जर फॉर्म पाहिजे असेल, f ऑफ x असं इन्फायनाइट पर्यंत, y इज इक्वल टू, म्हणजे इथे येणार y इज इक्वल टू f ऑफ x रेस टू, हे झालं f ऑफ x. ह्याला हे इन्फायनाइट पर्यंत आहे. 1 करोड रुपये मधून 0.1 काढले, काही बिघडत नाही. इन्फायनाइट पर्यंत आहे, संपणार नाही. तर ह्याला जर हे जर y आहे तर f ऑफ x आहे, मग हे पण सगळं y झालं, कारण इन्फायनाइट पर्यंत आहे. ह्याला तुम्ही y लिहू शकता. मग लॉग लावा लागेल. log y इज इक्वल टू y log ऑफ f ऑफ x. मग इथे येणार 1/y dy बाय dx. इथे काय येणार y इंटू 1 अपॉन f ऑफ x f डॅश x. हे आलं प्लस f log ऑफ f ऑफ x इंटू dy बाय dx. इथं काय येणार 1/y, y काय आपला 1 पण ठीक आहे, इथं राहून दे. हा y इकडे गेला तर dy बाय dx. इथनं काय निघतंय कॉमन, काम करा. dy बाय 1/y हा प्लस आहे ना, इथं मायनस आहे. log ऑफ f ऑफ x dy बाय dx. हे बघा 1/y minus log of f of x dy by dx, which is equal to y f dash x upon f of x. हे कुठं 1 minus y log of f of x. आणि हा इथं डिवाइड मध्ये इकडे गेलं की मल्टिप्लाय होणार. मग इथं काय येणार y स्क्वेअर f dash x upon
एफ ऑफ एक्स. मग हे काय इकडे आहे dy बाय dx y स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. हे खाली डिनोमिनेटर 1 मायनस वाय लॉग ऑफ एफ एक्स. हे याची शॉर्टकट ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. काय वाय स्क्वेअर एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स 1 मायनस वाय लॉग ऑफ एफ एक्स. हे असं आता ह्याचे टर्म आहे ना, काही दिली तुम्हाला हे असं काही दिलं साइन रेस टू एक्स 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 रेस टू एक्स एक्स एक्स, आणि हे असं पण नाही दिलं की पाय बाय 4. आता इथं पाय बाय 4 दिलं मग आन्सर आलं आपलं, ठीक बरोबर. पण इथं पाय बाय 4 नाही दिलं तर आन्सर नाही येणार. तर मग हा फॉर्म्युला वापरायचा त्याच्या. इथं y चा स्क्वेअर करा, ह्याचा स्क्वेअर करा, ह्याचा स्क्वेअर, ह्याचा जर तुम्ही स्क्वेअर केला y इज इक्वल टू tan रेस टू x रेस टू y, ह्याला y चा स्क्वेअर केला तर ह्याचा पण स्क्वेअर tan x रेस टू y चा स्क्वेअर. इथे त्याला ठेवा f डॅश x, tan चं काय असतं sec स्क्वेअर x, ह्यात इथं tan x ठेवा 1 मायनस y, y म्हणजे काय tan x रेस टू y लॉग ऑफ f x म्हणजे हे f x. हे ठेवलं काय काटकुट होईल तुमचा आन्सर. शॉर्टकट नाही तर सिंपल आहे एकदम. tan थीटा त्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या sec स्क्वेअर x sec स्क्वेअर थीटा, sec स्क्वेअर थीटा पाय बाय 4 ठेवा आन्सर. तुम्हाला दोन्ही पैकी जे जमेल ते करा, यांनी पण आन्सर येईल त्यांनी पण येईल. हे थोडी अवघड आहे, थोडंसं अवघड आहे, हे थोडं इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33 मॉडरेट लेवलचा आहे. y इज इक्वल टू cos इनवर्स sin रूट 1 प्लस x अपॉन 2 प्लस x. आता याला u माना आणि याला v माना, कारण वेगवेगळं सॉल्व केलेलं मग त्याला कॉम्बो करा, किंवा ठीक असं वेगवेगळं केलं की या क्वेश्चनला बरं पडेल. नाहीतर इथे लॉग लागेल आणि इथे नाही लागत आहे, म्हणून मग वेगवेगळं करा. परत जॉईन केलं की तर ह्याला काय लिहू शकतो cos y इज इक्वल टू cos इनवर्स. आता ह्याला हे आपण cos पाय बाय 2 करू शकतो. cos पाय बाय 2 केलं तर साइन येईल, cos पाय बाय 2 केलं की साइन येईल. मायनस रूट 1 प्लस x अपॉन cos. हे काय केलं कारण इथं cos आहे कम्पेअर केलं की हे राहणार काय पाय बाय 2 मायनस रूट 1 प्लस x अपॉन 2. ह्याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं, आता ह्याला सपोज तुम्ही u मानला तर du बाय dx. हा तर ह्याला काय हे 0 मायनस 1 अपॉन 2 रूट 1 प्लस x अपॉन रूट x चं 1 अपॉन 2 रूट x, तसंच 1 अपॉन 2 रूट x x चं परत म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1 तर 0 प्लस. आता हा 2 इथं पण जाईल आणि इथं पण जाईल. हा 2 इथं पण जाईल आणि इथं पण जाईल. 1 बाय 2 तर 0 झालं, प्लस पण x बाय 2 चं 1 बाय 2, x चं 1 बाय 2 हे झालं इथपर्यंत. हे काय झालं मायनस 1 अपॉन 2 2 जा 4 कॅन्सल होत नाही ना, 1 अपॉन मग मल्टिप्लाय 1 प्लस x अपॉन 2 हे समजवण्यासाठी. आता इज इक्वल टू काय सांगितलं ऍट x इज इक्वल टू 1 आहे. ऍट x इज इक्वल टू 1 म्हणजे 1 टाका 4 रूट 1 प्लस 1 2 2 अपॉन 2 कॅन्सल, तर आन्सर काय येणार मायनस 1 बाय 4. हे इथं राहून द्या, ह्याला घ्या x रेस टू x ला, हे एकदम इझी आहे x रेस टू x ला, ह्याला v माना dv बाय dx. लॉग घ्यावं लागेल, पण ह्याला जर लॉग v घेतलं आपण लॉग लावावं लागेल. नंतर लॉग v जर घेतला आपण x रेस टू x चं काय x रेस टू x, x रेस टू x चं x लॉग इथं 1 बाय v, इथं काय ना dv बाय dx. हे बघा इथं करा x 1 बाय x प्लस लॉग x. इथं काय केलं तुम्ही सांगा आता dv बाय dx. हे x x कॅन्सल, इथं आलं 1 प्लस लॉग x. 1 प्लस लॉग 1 काय असतो 0, आन्सर काय आलं 1. हे 1 बाय v dv बाय dx. 1 बाय v इथं v ची व्हॅल्यू काय x रेस टू x आहे, 1 रेस टू 1 1. आन्सर काय येणार इथं, हे जर v इथं गेलं dv बाय dx, हे v झालं ना, v ची व्हॅल्यू काय x रेस टू x आहे म्हणजे 1 रेस टू 1 1, तर आन्सर काय येणार आहे 1च. इथं टाका. आता इथं काय dy बाय dx काय येणार तुमचा du बाय dx प्लस dv बाय dx. म्हणजेच काय आहे मायनस 1 बाय 4 प्लस 1 आहे, म्हणजे हा 4 तिकडे गेला तर मायनस 1 प्लस 4
अपॉन 4. आन्सर काय आलं 3/4. आहे का असं ऑप्शन? 33 3/4 आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी. ठीक, मॉडरेट लेवलचा होता. नेक्स्ट काही दिसत नाहीये, मी इथं करून दाखवतो. -1/4 + 1. तर ह्याचं कसं येणार? -1/4 + 1 येणार. तर हा 4 इथे गेला, तर -1 + 4 अपॉन 4. बेस सेम झाला, किंवा इथं 4 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर बेस सेम करावं लागेल. इथे काय आलं? -1 + 4 3/4. एकदम. हे बघा, तुमचं इच्छा होत नाहीये, तुम्ही स्वतःला उठवा, अभ्यासाला बसवा. तुमचं डोकं दुखतंय, तुम्हाला ताप येतोय, तुमचं ब्रेकअप झालंय, तुम्हाला सोडून गेलंय, तुमचे मित्र तुम्हाला इज्जत देत नाहीत, मित्र शिव्या घालतात, तुम्हाला अभ्यास करावं. मी म्हणतो, तुम्ही दिवसात किती तास अभ्यास करणार? तुम्ही दिवसात ना, हे बघा, 12 तास अभ्यास पाहिजे. 12 तास स्टडी. आणि रोजचे नाही म्हणलं, PCM जर पकडलं, हे आकडा गेला पाहिजे 400. मी म्हणे 1 चपाती 2 चपात्या कमी खावा, तुमचं शरीर हॉस्पिटलमध्ये पडून हवे, पण हा आकडा सुटला नाही पाहिजे, तर सिलेक्शन होऊन जाईल, CET क्रॅक होऊन जाईल. किती प्रश्न? आणि हे मिनिमम आहे. जर वाटलं तर 400, तर 500 पाहिजे तर 500 करा. कोणत्या दिवशी जर काही झालंच तर ऍव्हरेज बनून राहिला पाहिजे. ठीक, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हा नेक्स्ट क्वेश्चन आपला 34 वाला. x⁻m y⁻n = x + y⁻m + n. हे जे एकदम सिंपल आहे, ह्याचा आन्सर डायरेक्ट y/x असतं. आपण ह्याच्यामध्ये पण केले. कशामध्ये? थेरी क्वेश्चन मध्ये केले. फक्त आता इथे समजून घ्या, पटापट सांगतो. x⁻m y⁻n लॉग वापरावं लागेल. लॉग वापरलं तर m log x प्लस येणार, मल्टिप्लाय असेल तर प्लस n log y. हे काय येणार? m + n पुढे येणार log of x + y. डेरिव्हेटिव्ह घ्या, m × 1/x + n × 1/y dy/dx is equal to m + n 1/x + y. ह्याचंच परत डेरिव्हेटिव्ह घेतलं, logचं 1/x + y 1 + dy/dx. ह्याचंच जर डेरिव्हेटिव्ह परत घेतलं तर हे m/x आहे प्लस n/y dy/dx is equal to m + n आहे. आता हे आतमध्ये केलं x + y, जर आतमध्ये केलं तर 1 × हे तर हे प्लस m + n अपॉन x + y dy/dx. आता dy/dx इथं पण आहे, dy/dx इथं पण. थेरी मध्ये केलंय आपण, ह्याला तिकडे न्या. मग m/x आहे, इथं dy/dx नाही, ह्याला इकडे आण. मग हे इकडे प्लस इकडे आलं तर मायनस m + n अपॉन x + y इज इक्वल टू m + n x + y. आणि हे जर तिकडे गेलं तर -(n/y) dy/dx कॉमन काढला. कळालं इथपर्यंत? मी सांगतो तुम्हाला, 2 चपाती कमी खावा, 2 दिवस झोपू नका, 2 चपाती कमी खावा. पण एवढा हे टार्गेट सुटलं, किमान मॅथ साठी 100 क्वेश्चन. मी तर सांगतो 150 झाले ते 150 करा. कोणत्या तरी दिवशी सुटले तर ऍव्हरेज बनून राहिला पाहिजे. m/x मायनस हे झालं इथपर्यंत. ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करा, x + y. ह्याला गेलं तर mx + my येणार. क्रॉस मल्टिप्लाय m × x mx प्लस m × y my. हे केलं इकडं, मायनस आहे हे x × m तर mx. हे साइन आतमध्ये जातं, -nx अपॉन x × x + y इज इक्वल टू हे इकडे झाला m × y प्लस n × y. क्रॉस मल्टिप्लाय. एवढं तुम्ही हे बोर्डला पण बघितलंय आपण. आणि ह्याचा आन्सर फिक्स आहे. इथं काय, तुम्ही m च्या ऐवजी नंबर वगैरे पण टाकले तरी आन्सर फिक्स y/x. m × y प्लस my प्लस ny मायनस हे इकडे गेलं, इथं काय येणार nx. तर हे मायनस आहे, साइन आतमध्ये जाईल तर -ny अपॉन x + y × हे y. हे काय आलं इथं? dy/dx. हे आणि हा कॅन्सल होईल कम्पेअर केलं तर.
mx हे आणि हे कॅन्सल होईल, इथे पण काहीतरी जाईल my. अरे इथं काय जात नाही, हे बघा mx इथं तर काहीतरी जायला पाहिजे ना, मायनस my. हे बघा मायनस ny प्लस ny कॅन्सल, म्हणजे प्लस आणि मायनस कॅन्सल. आता इथं बघा, इथं काय राहिलं my मायनस nx अपॉन x इज इक्वल टू इथं my मायनस nx अपॉन y डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता हे जर आता हे बघा इथं हा इथं प्लस आहे, तिकडे गेलं की मायनस आहे, म्हणजे आता आपण असं करू, हे जर खाली आणलं ह्याच्यात तर my मायनस nx अपॉन y इज इक्वल टू dy बाय, हे आणि हे कॅन्सल जाईल, हा पलटेल 1 2 3 4 a b c d, काय येतं d, ह्याचा आन्सर काय a बाय b इंटू d बाय c. इथं पण तसंच होणार, y बाय x इज इक्वल टू dy बाय dx. मी तर पहिलेच म्हणलं आन्सर काय येणार. किती झाले आपले प्रश्न, 34. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा आपला नेक्स्ट क्वेश्चन जो 35 वाला क्वेश्चन आहे ते तुम्ही सॉल्व करा, कारण 35 मध्ये काय आहे एक्स वाय इज इक्वल टू पाय बाय 2 आहे, ते पाय बाय 2 आहे ना, तिथं तर 0 आहे, एक्स वाय ला फक्त u इंटू v रूल लावा, इथल्या इथं लावून बघा x, इमॅजिन बघा x dy बाय dx प्लस y, x चे डेरिव्हेटिव्ह 1, मग x dy बाय dx प्लस y, तर y तिकडे गेला की मायनस y, आणि x इथे डिवाइड मध्ये मल्टिप्लाय मध्ये इकडे आला की डिवाइड, मायनस y बाय x, ऑप्शन बी. आता क्वेश्चन नंबर 36 वाला बघ, 36 वाला आता ह्याला सॉल्व करून बघ, ह्याला सॉल्व करून बघा तुम्ही, नाही येणार. आता तुम्ही काय करणार, dy बाय dx काढायचं आहे ना, x dy बाय dx काढायचं आहे, dy बाय dx घेतलं, e रेस टू ax इंटू a आलं, x dy बाय dx. आता करायचं काय ह्याच्यात, काही नाही करू शकत, थांबा, हे एक झालं. दुसरं काय करू शकतो, दुसरी मेथड लॉग वापरू शकतो, log y इज इक्वल टू log ax, log e काय होणार 1, वरचे तर खाली परत येत, म्हणजे सपोज जर log ऑफ a रेस टू b असेल तर b log ऑफ a. सर काय सारखं सारखं तेच सांगता, ठीक आहे भाई ठीक आहे, महत्वाचं सांगतो तू, log y इज इक्वल टू ax. आता याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायला 1 बाय y dy बाय dx झालं इज इक्वल टू a, मग आता राहिलं काय dy बाय dx इज इक्वल टू y काय आपला e रेस टू ax इंटू a, हे दुसरा डेरिव्हेटिव्ह आला. म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह 50 प्रकारे सॉल्व करू शकतो. आता अजून काय करू शकतो याला, आता बघा तुमचं माइंडसेट हितपर्यंतच आहे. आता आम्ही असतो कशाला, ह्याच्यासाठी. आता y इज इक्वल टू e रेस टू x आहे, याला काय करू शकतो, लॉग घेतला, बरं लॉग घ्या, बरं लॉग y इज इक्वल टू e रेस टू ax आहे ना, तर लॉग इथं पण येईल, लॉग e1 पण ax वरच खाली. आता ह्याचा जर x ची व्हॅल्यू जर काढायची सांगितली तर कशी काढू शकता ह्याच्यावरून, x इज इक्वल टू लॉग ऑफ y अपॉन a, हे एक लक्षात ठेवा. आता इथं याला डिफरन्शिएट करा, ह्याला जर डिफरन्शिएट केलं तर इथं काय 1 बाय y dy बाय dx इज इक्वल टू a. हा आता इथं बघा, इथं काय x ला ना, x आहे ना त्याच्याऐवजी पहिला y ची व्हॅल्यू टाका, म्हणजे ह्याच्याऐवजी ह्याच्यात ती व्हॅल्यू टाका log y, ही जी व्हॅल्यू आहे ना ती इथं पुट करा, log y इज इक्वल टू a, x ची काय log y अपॉन a. आता करा डिफरन्शिएट, हे आणि हे कॅन्सल, 1 बाय y dy बाय dx इज इक्वल टू 1 बाय y dy बाय dx. नहीं 2 मिनट रे, ऐसे नहीं करने का, 2 मिनिट शांत. आहे ना सकाळपासून जरा शूट वगैरे चालू आहे, लाईट अशी येते आता डोळ्यावर, ते थांबा 2 मिनिटं फक्त, हिलत आता आन्सर बघा. आता 1 मिनिटात आन्सर येईल, x ची व्हॅल्यू ही आली ना फक्त, इथे काय येणार log y is equal to ax, ह्याला जर डिफरन्शिएट केलं तर 1 बाय dy बाय dx is equal to a, पण y ची व्हॅल्यू परत dy बाय dx is equal to e raised to ax into a. पण जर
x ची व्हॅल्यू काढावं लागेल. x ची व्हॅल्यू जर ही टाकली तरी नाही होत. जर x ची e रेस टू log ऑफ y अपॉन a टाकलं तर इथे काय होणार, एकच मिनिट फक्त द्या, 1 मिनिट थांबा, फक्त 1 मिनिट. असं समजून घ्या की लाईव्ह सेशन चालू आहे, लाईव्ह सेक्शन चालू आहे, सेशन. इथं जर आपण e रेस टू a, हे बघा हे तर ऑप्शन आहे ना, ऑप्शनच विचित्र दिलेत म्हणून जरा प्रॉब्लेम आहे. ऑप्शन मुळे थांबा बरं, एकच मिनिट फक्त. मला मी एडिट करू शकतो काहीच, पण तसलं काय करायचं गरज नाहीये. तुझं काहीतरी काय सॉल्व्ह होईल आता 1 मिनिटात, थोडस फक्त थांबा. मला जर डिफरन्शिएट केलं dy बाय dx इक्वल टू e रेस टू ax, e रेस टू ax आलं इंटू a इंटू a आलं. बरं a ची व्हॅल्यू जर इथनं काढली तर काय येईल, ax ना log ऑफ y अपॉन x. ठीक आहे, चला a ची व्हॅल्यू पुट करा, a रेस टू x इंटू log y अपॉन x, आणि ह्यालाच काय म्हणू शकता तुम्ही, y अपॉन x dy बाय. बघा झालं सॉल्व. ठीक, आता बघा नीट लक्ष द्या. म्हणलं तुम्हाला एडिट करायची गरज, पेशन्स आपल्या अंगात पाहिजे फक्त की होईल. मला माहित नव्हतं हा क्वेश्चन कसा, पण माझ्याकडे ऑप्शन, मी डेरिव्हेटिव्ह 2-3 प्रकार तुम्हाला काढून दाखवले, पण त्याच्यात ते मॅचच होत नाही. आता ह्याच्या बघा कसं मॅच होतंय. आता हे y a ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर काय करणार, पहिला लॉग घ्या. चला लॉग y घेतला, इथे काय येणार ax log e 1. तर आता a ची व्हॅल्यू काढायची म्हणलं तर log y अपॉन x हे आलं एक. आता याला डिफरन्शिएट करा, 1 बाय y dy बाय dx इज इक्वल टू a 1 बाय y dy बाय dx. a ची व्हॅल्यू टाका log y अपॉन x, हा y तिकडे गेला तर आणि हा x इकडे आला, x dy बाय dx इज इक्वल टू y log y. ऑप्शन आहे का 4, म्हणजे ऑप्शन डी आहे. किती इझी होतं, कळालं का आपण काय करायचं. हे क्वेश्चन तुम्हाला बघून वाटेल की इझी आहे, पण त्याचे जे ऑप्शन आहेत ते अवघड आहे, त्याच्यामध्ये भेटणारच नाही तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणून क्वेश्चन बघा, पहिला ऑप्शन बघा आणि त्यानुसार सॉल्व्ह करा. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन 37th वाला. इफ e रेस टू x प्लस e रेस टू y इज इक्वल टू e रेस टू x प्लस y देन dy बाय dx. तर आपल्या पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये ठरलं e रेस टू m y बाय x आन्सर येतं, पण याच्यामध्ये तसं ऑप्शन मध्ये दिलं नाही. मग ह्याला काय करू शकतो तुम्ही, एक शॉर्टकट म्हणून लक्षात ठेवा. ह्याला बघा आता, e रेस टू x प्लस e रेस टू y इज इक्वल टू e रेस टू x प्लस y. एकदम प्रेमाने शिकलं ना सगळं मस्त होतं. मी मोटिवेट वगैरे काय करतो का, ज्याला करायचं ते माणूस येऊन, ज्याला नाही करायचं ते सिंपल. e रेस टू x प्लस e रेस टू y इज इक्वल टू e रेस टू x प्लस y dy बाय dx इज इक्वल टू तिथपर्यंत. आता e रेस टू x ह्याला जर आपण खाली आणलं e रेस टू x प्लस e रेस टू y अपॉन e रेस टू x प्लस y इज इक्वल टू 1 होईल इथे. आता e रेस टू x ह्याच्या पण खाली येऊ शकते, e रेस टू x प्लस y च्या प्लस e रेस टू y च्या पण खाली येईल. तर हे काय होईल, e रेस टू x आहे, हेच वरती गेलं तर e रेस टू मायनस ऑफ x प्लस y, म्हणजेच काय हे मायनस x मायनस y. ह्याचं पण तसं e रेस टू y, e रेस टू ह्याचं काय येणार वरती गेलं तर मायनस x मायनस y इज इक्वल टू 1. आता ह्याचंच म्हणजे मल्टिप्लाय मध्ये पण पॉवर ऍड होऊ शकतात, तर e रेस टू मायनस x, e रेस टू x हे मायनस x मायनस y प्लस e रेस टू y मायनस x मायनस y इज इक्वल टू, ह्याचं डिफरन्शिएट नाही, e रेस टू हे कॅन्सल तर मायनस y प्लस e रेस टू हे कॅन्सल तर मायनस x इज इक्वल टू 1. काय y कॅन्सल x कॅन्सल. आता ह्याला डेरिव्हेट करा, e रेस टू मायनस y चं e रेस टू मायनस y dy बाय dx मायनस आहे ना कारण मायनस आहे, प्लस e रेस टू मायनस e रेस टू मायनस x, पण मायनस x चं परत मायनस 1, तर मायनस 1 चं इथं ह्याचा 0 e रेस टू मायनस y मायनस ऑफ dy बाय dx हे इंटू मध्ये इज इक्वल टू, हे मायनस आहे तिकडे गेले की प्लस. आता इथे बघा
dy बाय dx हे मायनस आहे, हे ई रेस टू मायनस वाय इथं काय आहे मल्टिप्लाय मध्ये खाली गेलं की डिवाइड, मग ई रेस टू मायनस एक्स हे इथं काय नाही ई रेस टू मायनस वाय, ही मायनसची साइन आहे ही इथं दिली तरी मायनस इकडे तिकडे चालतं. असं नाही की आता मायनस खाली घेऊन चला, मायनस वरतीच राहतो, खाली वरती आपली चॉईस. dy बाय dx इज इक्वल टू हे मायनस ई रेस टू मायनस एक्स, हे ई रेस टू मायनस वाय वरती गेलं तर ई रेस टू वाय, म्हणजेच काय झालं मायनस ई रेस टू हे वाय, आणि हा मायनस एक्स तर ह्याला असं लिहू शकतो ई रेस टू वाय मायनस एक्स किंवा ई रेस टू मायनस एक्स प्लस वाय, दोन्हीपैकी आहे. ए ऑप्शन मध्ये आहे बघा मायनस ई रेस टू वाय मायनस एक्स, ऑप्शन. तुम्ही पण आता एक बोर वगैरे होत असता नाही का, सारखं असं कंटिन्यू सर काय सर बस आता सर थोडं मोटिवेट करा काहीतरी सांगा. क्वेश्चन नंबर 38 बघा. इफ y is equal to 1 plus x raised to x e raised to y then dy by dx. आता याच्यात ऑप्शन मध्ये फक्त चेंज आहे तेच आपलं नॉर्मल, ह्याचं डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट dy by dx इथे काय ना ह्याचं जर 0 प्लस इथं u into v लागेल म्हणजे x e raised to y, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस e raised to y v म्हणजे v म्हणजे e raised to y, x चं 1 इथं डिफरन्शिएट आहे, इथं जर ह्याला dy by dx आहे इथे, हे इथं प्लस इकडे येऊन मायनस मायनस x e raised to y dy by dx is equal to e raised to y. आता ह्याला जर dy by dx कॉमन घेतलं तर 1 minus x e raised to y dy by dx is equal to e raised to y. आता हे बघा e raised to, आता जर dy by dx आहे e raised to y 1 minus x e raised to y असा ऑप्शन नाही आहे ना, तर तुम्ही काय करू शकता याला e raised to y आहे 1 मायनस x e raised to y ह्याची व्हॅल्यू काढा, हे 1 तिकडे गेला तर ह्याची व्हॅल्यू काय येईल y मायनस 1 येईल, तर ह्याच्यात टाका y मायनस 1 e raised to y 1 मायनस y प्लस 1, कारण मायनस आतमध्ये गेला तर इथं प्लस होणार, हेच काय आलं y इक्वल 2 मायनस 1 असं ऑप्शन आहे आणि ते आहे बी. ठीक, बीच ऑप्शन, ऑप्शन बी. ठीक आहे. हे बघा हा एक नेक्स्ट क्वेश्चन. आता हे बघा बऱ्याच प्लॅटफॉर्म वरती शॉर्टकट वगैरे सांगितलं, शॉर्टकट वगैरे काही नाही, सिंपल आहे. ते शॉर्टकट असतं x रेस टू x रेस टू x रेस टू हे असं इन्फायनाइट पर्यंत असते, हे देतात ते आणि एक देतात रूट मधलं, ते मी सांगितलेलं ना tan x हे tan x, हे जेत काय ना. आता हे असं क्वेश्चन असलं ह्याला कसं करणार, प्लस आलं तर काय करणार, मग त्याच्यासाठी एकच आहे की x आहे इथे e रेस टू y हे आहे प्लस हे इन्फायनाइट पर्यंत e रेस टू y रेस टू y रेस टू y, तसं हे पण इन्फायनाइट पर्यंत आहे, मग ह्यालाच आपण x म्हणू शकतो. बरोबर, इथपर्यंत कळालं. हे फक्त समजून घ्या, बाकी काय लॉग घेतलं डिफरन्शिएट करावं लागेल y प्लस x, लॉग ही काय असतो 1, इथे काय ना डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट 1 बाय x इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू x dy बाय इथं dx प्लस 1, हाच 1 इकडे आला तर 1 बाय x, इथे काय येणार मायनस 1 येईल इज इक्वल टू dy बाय dx, इथे काय 1 मायनस x अपॉन x इज इक्वल टू dy बाय dx. आहे ऑप्शन मध्ये आहे का 1 मायनस x अपॉन x, ऑप्शन बी. ऑप्शन y इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, हे x आहे, आपल्याला काढायचं काय dy बाय dx. मग इथे कसं करणार, ह्याचं पहिला dy बाय dt काढावं लागेल, dy बाय dt ह्याचं कसं येणार u अपॉन v लावावं लागेल, u अपॉन v 1 प्लस टी स्क्वेअर, ह्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2t, इथे काय येणार मायनस, इथं 1 मायनस टी स्क्वेअर, u ॲज इट इज v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 प्लस टी चा डेरिव्हेटिव्ह 2t अपॉन 1 प्लस टी चा होल स्क्वेअर, टी स्क्वेअर द होल स्क्वेअर, इथे काय आलं dy बाय dt इज इक्वल टू हे आतमध्ये गेलं तर मायनस 2t मायनस 2t क्यूब, हे आतमध्ये हितनं आतमध्ये गेला आणि ही पण साइन आतमध्ये जाईल तर 2t होईल, मायनस आतमध्ये मायनस मायनस प्लस 2t क्यूब अपॉन 1 प्लस टी द स्क्वेअरचा स्क्वेअर, हे आणि हे कॅन्सल होतंय, मायनस 2 मायनस मायनस 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dy बाय dt
हे एक आलं. आता x वरून काढावं लागेल. x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dx बाय dt. ह्याचं पण तसंच आहे, u अपॉन v 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2 मायनस 2t इंटू हे 2t. कसं आलं 2t ॲज इट इज u अपॉन v. एकदम समजून घ्या, मी सांगणार नाहीये परत. u अपॉन v तुम्हाला माहिती आहे. u अपॉन v एवढं तर आता तुम्ही एवढं ब्रेन नाही चालवलं तर मजा नाही. 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2, u चं डेरिव्हेटिव्ह 2 मायनस 2t आणि ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह 1 प्लस टी स्क्वेअरचं 2t अपॉन 1 प्लस टी द स्क्वेअरचा स्क्वेअर. हे आतमध्ये 2 प्लस 2t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर अपॉन प्लस टी स्क्वेअर. ह्याचं जर केलं तर 2t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर 2 मायनस 2t स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर चा स्क्वेअर हा. इथे काय ना 2 जर कॉमन आलं तर 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअरचा स्क्वेअर. ह्याला आणि ह्याला खाली ठेवा फक्त, म्हणजे dy बाय dx येईल मायनस 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअरचा स्क्वेअर अपॉन 2 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअरचा होल स्क्वेअर. हे आणि हे तर कॅन्सल होईल, 1 जा 2 जा. आन्सर काय आला मायनस 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. ऑप्शन डी आहे का? टी 1 मायनस टी स्क्वेअर. हा बघा क्वेश्चन कसा फिरवला. आता क्वेश्चन आन्सर बरोबर आहे, हे आहे ते बरोबर आहे, फक्त त्यांनी केलं काय ते बघा. हे 2t आहे, ही मायनस ची साइन जर आतमध्ये गेली तर t स्क्वेअर मायनस 1 होणार. हे जर इथे लावलं हे तर इथे काय मायनस 1, हे मायनस 1, हे मायनस मायनस प्लस, तर ऍक्च्युली 1 मायनस 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजेच टी स्क्वेअर मायनस 1. हे असं आहे. आणि ऑप्शन आहे ए. हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है. हे बघा मी आता गाणं म्हणतो. हे बघा हे आन्सर बरोबर आहे. ए ऑप्शन इज राईट. 41. हा हे नेक्स्ट क्वेश्चन. आता 41 आणि 42 एक सोबत बघा. 41 आहे if x is equal to a sec theta, y is equal to a tan theta, then theta is equal to pi by 4 dy by dx. एकदम इझी. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, काय येणार ह्याचं पहिलं काढा. शॉर्टकट मध्ये करायचं जास्त. हे बघा कसं करायचं तुम्ही. ए आहे इथे tan च sec स्क्वेअर थीटा अपॉन ए आहे इथे sec च sec थीटा tan थीटा. बस हे कॅन्सल, हे कॅन्सल होईल, राहिलं sec थीटा अपॉन tan थीटा. sec पाय बाय 4 ती व्हॅल्यू पण नाही टाकायची तुम्ही, तर tan पाय बाय 4 काय असतं sec पाय बाय 4 रूट 2 अपॉन हे काय असतं 1. आन्सर काय ना रूट 2 आहे का ऑप्शन मध्ये. ए ऑप्शन एकदम इजी, काय नाही. हे पण तसंच करायचं, फक्त ह्याच्यामध्ये हे टाकावं लागेल. तर इथं फक्त थोडा टाइम लागेल. आता इथं y हे साइन क्यूब थीटा, ह्याचं जर dy बाय डी थीटा काढायचं म्हणलं तर ए आय एज इट इज 3 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटा. ह्याच्याच खाली हे करून टाका डायरेक्ट, लिहित नाही वाचायचं. ह्याच्याच खाली आहे 3 ए तर आहेच, म्हणजे हे 3 आणि हे ए मल्टिप्लाय मध्ये तर चालतं. 3a कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअरचं मायनस साइन थीटा. एक आणि एक कॅन्सल झाला, हे आणि हे कॅन्सल झालं, हे आणि एक कॅन्सल झालं, मग राहिलं काय साइन थीटा अपॉन कॉस थीटा. फक्त मायनस, कारण की हे साइन मायनस टॅन थीटा dy बाय डी थीटा. हे एक आलं, म्हणजे dy बाय dx आलं. हे dy बाय dx शॉर्टकट मध्ये जास्त लिहित बसायचं. ह्याच्यामध्ये टाकून द्या 1 प्लस मायनस टॅन थीटा द होल स्क्वेअर. इज इक्वल काय व्हॅल्यू वगैरे दिली आहे का त्याची, विच इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा रूट मध्ये येणार सेक स्क्वेअर थीटा, कारण की मायनस तर स्क्वेअर केलं तर प्लस मध्ये येतं. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा. आता रूट आहे तर प्लस मायनस मध्ये येईल, म्हणजेच ते काय असतं मॉड सेक थीटा. बाहेर आलं ते सेक थीटा फक्त प्लस मायनस मध्ये येईल, म्हणून तिथे मॉड आहे. नाही तर बरेच जण डी टिक करतात, प्लस मायनस मध्ये येईल तर मॉड देऊन आपण काय, आपण घेताना मेजरली काय मॅथ्स मध्ये पॉझिटिव्ह घेतो,
पण ते येऊ शकतं, प्रोबॅबिलिटी आहे की ते प्लस मायनस मध्ये येईल की, म्हणून मॉड देतो, म्हणून सेक थीटा. बी ऑप्शन इज राईट. आता 43 हे सेम आहे, फक्त इथं 4 आहे, इथं 3 आहे, इथं पाय बाय 3 आहे, इथं 3 पाय बाय 4 एवढंच आहे. हे तर एकदम इझी आहे माहिती का. पाय बाय 3 चं तरी तुम्हाला वाटेल की इझी आहे सर, पाय बाय 3 ची व्हॅल्यू माहिती आहे, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच पाहिजे. 3 पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 4 ची व्हॅल्यू तू तेरा देख ले. हा ठीक, हे तुम्हाला होमवर्क आहे HW, हे मी सॉल्व कर, स्क्रीन वरती दिसेल तुम्हाला. आता असं नाही करायचं, ह्याला पण तसंच करणार. ह्याला कसं dy बाय dx लिहा, इथे काय येणार 3a sin स्क्वेअर t cos t अपॉन 3a, म्हणजे ह्याचा आन्सर तेच येणार आहे, cos स्क्वेअर t इंटू मायनस sin t. हे एक एक कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल, राहिलं काय मायनस sin t अपॉन cos t मायनस tan t, मायनस tan पाय बाय 4. सर मला माहितीच नाही ह्याचा आन्सर. सर काय करायचं माहित नाही तर रडायचं. ह्यालाच काय लिहू शकतो, साइन पाय बाय 3 अपॉन कॉस पाय बाय 3, बरोबर, इज इक्वल टू हे मायनस साइन, ते मायनस ठीक आहे, मायनस लिहिला आपण, साइन पाय बाय 3. सर आता सर वगैरे मग आता मार. काय असं एवढं माहित नाही, डेरिव्हेटिव्ह काय सॉल्व करणार. मग साइन पाय बाय 3, जर साइन 0 0, साइन पाय बाय साइन 30 1/2, मग पाय बाय 3 √3/2, √3/2 अपॉन हे काय असतं 1/2. खेळत नाही बसवा. आता हे कसं आहे, एक्सप्लेन करायचं पण अवघड आहे. ह्याला एक्सप्लेन करायला लावताय तर डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिला तर बेसिक क्लिअर करून घ्यावा लागेल 2-4 दिवस. ऑप्शन आहे का पण, एक मिनिट, 43 ना, -√3 हे ऑप्शन आहे रे, बरोबर आहे. 44 वाला तुम्ही करा, 45 वाला मी सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन, x आणि y सांगा dy बाय dx काय असणार. इथं साइडला यायचं, a ॲज इट इज आहे, पहिला तर 2 लाईन मारायच्या आहे बस ॲज इट. a आहे, इथं फक्त u * v लावावं लागेल, तर t sin t चं काय येणार cos t, हे तुम्ही पण करू शकता, प्लस sin t आणि t चं काय येणार 1, इथं फक्त cos t आहे, प्लस cos t आहे, cos t चं मायनस sin t, तर प्लस च्या ऐवजी फक्त मायनस sin t, हे आणि हे कॅन्सल होतं इथं. आता इथं काय येणार, इथं पण a आहेच, इथं t cos t चं मायनस sin t, याला ॲज इट इज राहून द्या. हे काय येणार, तर प्लस cos t, t चं काय येणार 1, मायनस sin चं काय येणार cos t, हे आणि हे पण कॅन्सल होतं, हे आणि हे पण कॅन्सल होतं, t आणि t पण कॅन्सल होतं, cos t अपॉन sin t मायनस cot t. काय व्हॅल्यू वगैरे दिली का, काय दिलं यांनी आता 44 वाला 45 वाला मायनस cot t, काय व्हॅल्यू वगैरे नाही दिली, आन्सर काय आलं मायनस cot t. मला वाटतं हे जर तुम्ही करा, बरं करून दाखवतो. v = x, इथंच करायचं, इथं काय येणार v, काय म्हणायचं, एक लाईन मारली, v चं 1 मायनस 1/1 + x², हे आलं, इथं काय येणार 1/1 + x² इंटू 2x, हे क्रॉस मल्टिप्लाय, आणि हे 1 इथे, हे 1 अपॉन आहे, तर इथे गेलं तर 1 + x² मायनस 1/1 + x² अपॉन 2x अपॉन 1 + x², इथंच या इकडं, हे आणि हे कॅन्सल होईल, हे आणि हे कॅन्सल होईल, x² अपॉन 2x, हे कॅन्सल x/2. हो ऑप्शन सी, नाचो नाचो. 47 आणि 48, आता हे बघा 47 48 स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसेल, एकदम इझी. f of x = tan inverse x, then derivative of f of tan x with respect to cot x. tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² अपॉन विथ रिस्पेक्ट म्हणजे अपॉन, रिस्पेक्ट मध्ये अपॉन समजा, कारण dy बाय dx, तसंच ह्याच्यासोबत हे, म्हणून विथ रिस्पेक्ट टू x करतो तेव्हा dx खाली असतो, मग विथ रिस्पेक्ट टू जे ते खाली येणार, मग त्यांचं tan इनवर्स 1/1 + x² अपॉन cot इनवर्स काय असणार, विथ रिस्पेक्ट टू cot x, f of x = tan inverse x, then derivative of f of tan x with respect to f of cot x. एकदम इझी. 1/1 + x² आणि cot इनवर्स काय असतो, -1/1 + x², कॅन्सल केलं तर आन्सर काय येणार -1. ए ऑप्शन आहे बघा,
आणि तुम्ही करून बघा, ट्राय करा एकदा. आणि 48 वाला पण बघा, y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स, याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं. हे तुम्ही काढू शकता. आता मी इथे काढून दाखवतो साईडला. लॉग ऑफ साइन एक्स याचं काय येणार, 1 अपॉन साइन एक्स, 1 अपॉन साइन कॉस एक्स, याचं काय कॉस अपॉन साइन कॉट एक्स. बस ह्याचा डबल डेरिव्हेटिव्ह आता ह्याचा एकदा d2y/dx². हे तुम्ही सांगा. आता हे एकदम इझी आहे. आणि ऑप्शन आहे कोणी भेटला माझा मला, काय ते गाणं ऐकलं का, ते कोणतं, कोणी भेटला माझा मला, आहे ना, अशी गाणे ऐकू नये सहसा, कधीतरी चालतं नाही का. सो 50 क्वेश्चन इथं शीट अख्खी कव्हर झाली प्रॉपर. सगळे क्वेश्चन घेतलेत, लेवल वाले पण आहे, लो बजेट वाले पण होते, हाय बजेट होते, मीडियम बजेट, सगळे क्वेश्चन घेतले. एक जाताना फक्त एक बशीर बद्दजीचा एक 4 लाईन आहेत, ते एकदम मनाच्या एकदम जवळ आहेत, एक ते ऐकून जावा. बशीर बद्दजी एक शायर आहेत, त्यांचे 4 लाईन आहेत, ते एकदम मनाच्या जवळ आहेत. की कश्ती के मुसाफिर में समंदर नहीं देखा, कश्ती के मुसाफिर में समंदर नहीं देखा, लोगों ने मेरा दिल तो देखा है मगर दिल के अंदर नहीं देखा. कश्ती के मुसाफिर में समंदर नहीं देखा, लोगों ने मेरा दिल तो देखा है मगर दिल के अंदर नहीं देखा. और बड़े पत्थर दिल समझता है मुझे चाहने वाले, मैं तो अंदर से मोम किसी ने छूकर नहीं देखा. ठीक आहे, तर भेटू आपण परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय.